हॅलो नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता खूप दिवसातून डेली रुटीनचा लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. आता बरेच दिवस झालं लॉंग व्हिडिओ शूटच केलं नव्हतं. उन्हाळ्यामुळं बाहेर येणं जाणं म्हणजे तसं थोडा वेळ लॉंग व्हिडिओ शूट करायचं म्हटलं ना वेळ जातो. शॉर्ट व्हिडिओ आपलं पटकन होतं, त्यामुळं खूप दिवस झाला आता शॉर्टच व्हिडिओ येत होते. तर आता मुलं गेलेले आहेत मामाकडं, त्यामुळं स्वयंपाकात जास्त काय करायचं नव्हतं. नंतर म्हटलं अगोदर देवपूजा मंदिर सगळं साफ करून घ्यायचं होतं, देव उजळायचे होते. तर देवपूजा करायची सगळं साफ करून करायचं म्हटलं तर 1 तास तरी वेळ जातोच. तर अगोदर हे सगळं देव काढून घेतलं आणि मंदिर पूर्ण आहे ते स्वच्छ करून नंतर पितांबरीनं देव उजळून घेतलेलं. आणि मला 2 मूर्त्या बदलायच्या होत्या. मूर्त्या म्हणजे एक तुळजापूरची जे कुलस्वामिनी आहे आमची अंबाबाई, तर ती मूर्तीनं तुळजापूरला गेल्यावरच आम्ही घेतलेली होती, पण ती काळी पडत होती. किती जर त्याला घासलं ना नंतर एक दुसऱ्या दिवशी ती कलर लगेच चेंज व्हायचा आणि घासल्यानंतर पण ती पिवळी दिसतच नव्हती, लालच दिसायची. म्हणजे पितळ कसं राहतं तसं राहत नव्हतं, मिक्सिंगचं असल्यामुळे मला वाटतंय तसं. आता ती दुकानातूनच मी घेतली. तर आज अभिषेक वगैरे घालून मग ती मूर्ती आपण स्थापना करायची होती. तर हे जे सगळे देवाऱ्यातले बाकीचे देवाच्या मूर्त्या आहेत त्या सगळ्या स्वच्छ करून घेतल्या. तांब्या वगैरे हे सगळं घासून घेतलं. तर आज कलश पण बदलला आहे. तर कलशाखालचं तांदूळ पण पक्ष्यांना घातलं आणि जे आपण अन्नपूर्णा ठेवतो तर ते दोन्ही पण ते पण आज चेंज केलेलं होतं. तर कलशाखाली तांदूळ ठेवायचे, त्यावरती पण हळदी कुंकू टाकलं. कलशात कलश भरून पाणी टाकलेलं आहे, यामध्ये पण हळदी कुंकू, अक्षता, 1 रुपयाचं नाणं, सुपारी, फूल हे टाकून यावरती विड्याची पानं ठेवतात किंवा आंब्याची पानं मी ठेवते, कारण ही पानं फ्रेश राहतात, लवकर सुकत नाहीत. आणि मोरपीस आहे ते इथंच ठेवते मी. आणि अन्नपूर्णाच्या ह्याच्यात पण मग तांदूळ भरून ठेवले. निवांत वेळ असेल तर मग देवपूजा करायला म्हणजे आपल्या मनासारखी करता येते. सकाळचे मग बऱ्याच वेळा गडबड असेल तर मग ती गडबडीत होऊन जाते. आणि आता जी मूर्ती आणलेली होती ती ना, आता अगोदरची होती ती थोडीशी मोठीच होती. ही आता तेवढी मोठी नाही भेटली, साईज कमीच होती. पण दुकानातून घेतले होते, थोडी गॅरंटी देतात आपल्याला, म्हणजे काळी वगैरे पडली तर आपल्याला ते बदलूनसुद्धा देतात. तर दही, दूध, तूप, मध, साखर ह्याचं म्हणजे पंचामृत तयार केलेलं होतं. यानं अभिषेक करून घेतला, अगोदर पाण्यानं आणि नंतर ह्यानं 5 वेळा असं. आपण असं एक आठवड्यातनं 2दा किंवा 1दा तरी देव साफ करतोच. पण साफ केल्यानंतर म्हणजे देव कसं ज्यावेळी आपण स्वच्छ करून पूजा करतो त्यावेळी आपल्यालासुद्धा फ्रेश वाटतं. आणि त्या मूर्त्या म्हणजे त्या असं व्हायचं की आपण किती दिवस झालं देव साफ केलंच नाहीत असं ती मूर्ती होऊन जायची पहिली. त्यामुळे ती आज चेंज केली. आता पहिल्या दिवशी नाही तांदळामध्ये ठेवलेली आणि नंतर लाल फूल पण अर्पण करायचं आहे. आत्ता पांढरंच होतं माझ्याजवळ. आणि पिंड पहिली होती ना ती, त्याला हे पण होतं नागाचं हे असं वेटूळ घातलेली होती. तर देवघरात तशी पिंड ठेवू नये म्हणतात, म्हणून ती पण बदलायची होती. तर ही दुसरी अशी आणलेली होती मी प्लेन. आणि ही जी पिंड आहे ती जास्त पण उंच नसावी म्हणते ते, किंवा शिवलिंग आहे ते. तर आजची मग अशी छान अशी पूजा झालेली. तर हे सगळं देव उजळून मंदिर साफ करून सगळं घासायचं म्हटल्यानंतर 1 तास तरी गेलेलाच होता. तर आता मला स्वयंपाक करायचा होता. तर अगोदर स्वयंपाक, मग भांडी फरशी निवांत नंतर करता येतं. आता शाळेचं डबं वगैरे नसल्यामुळे तसं काही एवढी गडबड नसते, पण 10 वाजता आमच्यात जेवण करतात, त्यामुळं सगळं नाश्ता करत नाहीत कोण, त्यामुळं 10 वाजता जेवण करतात. तर अगोदर हे सगळं किचन थोडंसं आवरून घेतलं पुसून. आता ह्याच्यात फक्त शेंगाचीच भाजी करायची होती आणि चपात्या आणि भाकरी एक. आता आजपासून म्हटलं थोडं थोडं आता वजन कमी. आता उन्हाळ्यात वजन वाढलं आहे, आईस्क्रीम खाणं, त्यासोबत आंब्याचा सीझन म्हटल्यानंतर किती जर नाही म्हटलं तरी ना वजन वाढतंच. आणि उन्हाळ्यात थोडासा आराम, दुपारी झोपा काढायच्या, त्यामुळं पण ते असू शकतं थोडंसं म्हणजे वाढलेलंच आहे. तर ते आता थोडा थोडा जेवणात बदल केला तरी पण कमी होऊ शकतं. सकाळ नाश्त्यासाठी मी पनीर टाकून बेसनचा चिला बनवलेला
पनीर पण ना 2 वेळा साय काढलेलं दुधाचं, म्हणजे लो फॅट पनीरच बनवलेलं, घरीच बनवलेलं मी वापरलेलं. सकाळचा नाश्ता मग तोच होता आणि पेरू एक खाल्लेला. चहा तसा आजपासून म्हणजे साखर बऱ्यापैकी मी बंदच करायचे ठरवले, कारण हे वजन आता जोपर्यंत थोडं वाढलं आहे तोपर्यंत कमी केलं तर होतं, नंतर वाढत गेलं तर ते तसंच वाढत राहते. शेंगा कट करून घेतल्या आणि आता शेंगाच्या भाजी डाळ आणि शेंगा अगोदर शिजवून घेतात, पण आता ही साध्या पद्धतीचीच मी करते. डायरेक्ट फोडणीला टाकून तेलामध्ये जिरं मोहरी टाकली, कढीपत्ता आणि शेंगा टाकून घेतल्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण टोमॅटो आणि हिरवी मिरची, मिरची नाही आहेत, कोथिंबीर, तर कोथिंबीरची मुगाची डाळ भिजवून ठेवली होती आणि यामध्ये थोडेसे जे आपले बेसिक मसाले आहेत ते टाकून, हळद संपली जाता यातली काढायची होती, तर जे बारीक केलेलं टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट होती ती टाकून घेतली आणि परतून घेऊन आता मसाल्यामध्ये ना सांबर मसाला शेवग्याच्या शेंगाला टाकायचा आवर्जून, ह्याने थोडी टेस्ट छान येते. आपलं रेग्युलर घरचं तिखट आणि मूग डाळ टाकून साधी सिंपल अशी शेवग्याच्या शेंगाची ही भाजी केलेली. आता आणि उन्हाळा सुरू असल्यावर कसं आपण इतर वेळेला ग्रीन टी जिऱ्याचं ह्याचं पाणी घेतो, पण उन्हाळ्यामुळं ना गरम पाणी फक्त कोमट सकाळचं मी घ्यायची एकदा, पण जास्त करून असं ते गरम पाणी जास्त पिऊ पण वाटत नाही एवढी गरमी असल्यामुळं. त्यामुळे म्हटलं आता पाऊस सुरू होतो आहे, सगळंच आपलं डाईट म्हणजे एवढं स्ट्रिक्ट राहिलं पण थोडं जरी बदल केला तरी फरक पडतो. आंबं तसं आहेतच अजून, आंबं काय संपलेलं नाहीत, पण बाकी थोडं जरी डाईट पाळलं तर म्हणजे वाढणार तरी नाही, कमी व्हायचं राहिलं तरी. तर ही शेवग्या शेंगाची भाजी झालेली होती. आता तेल भाजीला मी खूप कमी वापरले, त्यामुळं कट तुम्हाला दिसणार नाही. आणि इथं आता मग अगोदर चपात्या करून घ्यायच्या होत्या आणि नंतर मग माझ्यासाठी एक भाकरी करायची होती. आता ज्वारीची भाकरी दुपारच्या जेवणात भाकरी खाल्ली आणि संध्याकाळ म्हटलं मग कोणता पण एक चिलाच घ्यायचं, असं सोयाबीनचा असू देत, हिरव्या मुगाचा किंवा हरभरे वगैरे भिजवून ठेवलेले आहेत आणि 5 वाजता जर भूक लागली तर मग मोड आलेलं मूग आणि हरभरं थोडंसं कुकरला एक शिट्टी काढली ना, थोडंसं मीठ हळद टाकून, तर थोडंसं प्रोटीन फायबर सगळंच म्हणजे सॅलेड हे थोडं जेवणात ॲड केलं तरी पण फरक पडतो. आणि रात्रीचं जेवण असं पण आमचं लवकरच असतं, 7:30-8पर्यंत होऊन जातं, जेवण करून होतं, म्हणजे 7ला तरी आम्ही जेवायला घेतोच. तर चपात्या करून झाल्या आणि काय फुलकं पण करायचं होतं आणि नंतर येतं आता मग एकच भाकरी करायची होती. आता हे भाकरीचं पीठ ना खूप दिवस झालं ह्याला, त्यामुळं थोडंसं गरम पाणी टाकलं तर भाकरी व्यवस्थित येते, नाही तर चिरते, पीठ वळणी येत नाही. थोडासा भात घातला ना, शिजलेला भात असेल त्यानं पण येते, पण मी सध्या आता भात थोड्या दिवस पूर्णच बंद केला आहे, म्हणजे एका महिन्यासाठी थोडं भात चपाती बंदच आणि भाकरी चिला वगैरे असं, साखर पण बंदच. पण आंब्याचं सीझन कसं एकदाच येतो असं वाटतं, त्यामुळं आंबे खाऊन घ्यायचे आणि नंतर मग बाकीचा डाएट ठेवायचा, पण एखाद दुसरा आंबा आपण खाऊ शकतो. आता भाकरी होत आहेत तोपर्यंत मग भांडी लावून घ्यायची, राहिलेली भांडी आहेत ते पण धुवून घ्यायची, म्हणजे एकदम भांडी साठवत नाही, होईल तशी धुतली की मग आपल्याला पण लोड येत नाही. नंतर आता स्वयंपाक झाल्यावर इथं ग्रीन टी घेऊया. आता सकाळी ना जिरं ओवा बडीशेप ह्याचं पाणी घेतलेलं होतं मी, आणि हा नाश्त्यासाठी ना चिला बनवलेला. असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. श्री स्वामी समर्थ.